नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्तपैकी अशी भेंडी घेतलेली आहे. कवळी कवळी भेंडी चिरून घेतलेली आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळी भेंडी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर इथं बटाटा बी घेतलेला आहे. हे बघा, साल काढून आपण बटाटा हा घेतलेला आहे. आणि हे बघा, थोडासा वाफळलेला आहे हा बटाटा, म्हणजे तेलातच परतून घेतलेला आहे. तो सुद्धा घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा थोडासा कूड घेतलेला आहे, पाहू शकता. 2 चमच्याचा माना असेल. आता भेंडीला आपल्या काय घालायचे पाहू शकता. थोडंसं वेगळा मसाला आहे. धना, जिरे, लसूण, मिरच्या, भरपूर साऱ्या लसूण घातलेला आहे, पाहू शकता. म्हणजे आपली भेंडी अक्षरशः छान चवदार होती. चला, आता हा मसाला आपण सिक्रेट मसाला वाटून घेऊया. आपल्याला काय भेंडीला चिरून वगैरे मिरची टाकायची नाही, असा सिक्रेट मसाला करायचा. आणि बटाटा आपण आधीच परतून घेतलेला आहे, पाहू शकता इथं कढईमध्ये. आता थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, भेंडी ही अगदीच वेगळ्या पद्धतीने केल्या अगदी अक्षरशः खूप टेस्टी चटकदार अशी लागते. चला, आता इथं जिरी मोहरी टाकली. तेलही थोडंच टाकलं, जास्त तेल टाकलं नाही. आपण पुन्हा तो बटाटा टाकून देणार आहे, आता पाहू शकता. आणि एकदा हा बटाटा आपल्याला आता हलवून घ्यायचा आहे, पहा. त्याच्यानंतर आपण जो मसाला केला आहे, असा सिक्रेट मसाला, हा सुद्धा टाकून द्यायचा, पहा. आणि अगदीच मस्त असं परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला, पहा. चला, आता याच्यात छान परतून घेऊया, पहा. परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, म्हणजे आपल्या भेंडी बटाट्याला अगदी छान कलर येतो बरं का. चवीनुसार मीठही घालून घ्यायचे, पहा. आणि लगेच आपल्याला भेंडी टाकून द्यायची, पहा. आता इथं भेंडी टाकून दिल्याच्यानंतर आपण अशी भेंडी हलवून घ्यायची, म्हणजे काय होईल, आपलं मीठ वगैरे ह्या भेंडीला संपूर्ण लागेल. आणि भेंडीचा रंग बी खूप छान दिसते, पहा, हळद टाकल्याच्यानंतर. आता हे संपूर्ण आपण असं हलवून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे हा कूट. 1.5 चमचा कूट ठेवलेला हा टाकून द्यायचा आहे. त्यातला काही ठेवून दिलेला आहे, पाहू शकता. आता एकदा असं हलवून घ्यायचं, पहा. शेंगदाण्याचा कूट टाकला की भेंडीला अगदीच अप्रतिम चव लागते. आणि न खाणारीसुद्धा खातात बरं का. एकदा टाकून बघा शेंगदाण्याचा कूट, भेंडी अगदीच अप्रतिम लागते. हे बघा, संपूर्ण भेंडी मी हलवून घेतलेली आहे. आता त्याच्यावर आपण 2 मिनटं तरी झाकण ठेवूया बरं का. 2 मिनटांनी आपल्याला पुन्हा पाहायचे की आपली भेंडी कशी झाली, पहा. अजिबात तिला चिकटपणा नाही, काय नाही, काय नाही, पाहू शकता. नाही तर ज्यावेळेस आपण भेंडी टाकतो त्याच वेळेस भेंडीला चिकटपणा येतो, पण इथं अजिबात चिकटपणा कसाच नाही आहे. भेंडीसुद्धा अक्षरशः मोकळी फडफडीत. पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण. पुन्हा 2 मिनटांनी पाहायचं आहे. वाव, एकदम छान अशी मऊसूत ही भेंडी झालेली आहे, पहा. संपूर्ण फोडी साईडला आहे भेंडीच्या. अगदीच बटाटासुद्धा आता मोकळा फडफडीत आहे. मस्त झाले, पहा. आता पुन्हा थोडीशी वाफ काढून घ्यायची, अजून थोडंसं हे ओलसरपणा. चला, आता अक्षरशः मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे आपली, पाहू शकता. आता मी तुम्हाला ही काढून दाखवते, पहा. तुम्हाला आजची ही भेंडीची भाजी जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा मला सांगा. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला सांगा कमेंट बॉक्स. चला मग, बाय.